या दोन गोष्टी आहेत की हा सगळे जे मृत्यू होतात ते हार्ट अटॅकमुळे होत नाही. अच्छा. म्हणजे एखाद्याला हृदयाचा ब्लॉकेजेस आहेत आणि त्यांनी ते चेक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर उपाय न करता तो हे जर सगळे एक्सरसाइज करत असेल तर त्याला नक्की हार्टचा अटॅक येतो. पण काही बरेचसे लोक आधी हृदयविकार किंवा आहे का नाही हे चेक करतात, त्यांना कुठलाही हृदयविकार नसतो तरी या गोष्टी होतात. तर याचा डायरेक्ट इफेक्ट हा टार्गेट हार्ट रेटवर आहे. म्हणजे काय, तर 220 मायनस तुमचं वय, समजा तुमचं वय जर 40 असेल तर 220 मायनस 40 म्हणजे 180 हा तुमचा टार्गेट हार्ट रेट. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा व्यायाम करताना जर तुमचा टार्गेट हार्ट रेट तुम्ही 180च्या वर सतत ठेवत असाल तुम्ही 30 मिनिटं 45 मिनिटं, तर तुमचं हृदय किंवा तुमचं शरीर तेवढं कोपअप करत नाही. आपण एक्सेस व्यायाम करतो, मग एक्सेस स्विमिंग, एक्सेस ट्रेडमिल, एक्सरसाइज, या कुठलीही एक्सेस हे वाईट. त्यामुळे नेहमी आपल्या टार्गेट हार्ट रेटला झेपेल किंवा जमेल तेवढाच व्यायाम करावा. त्याच्या वर गेलं की हार्ट फिब्रिलेशन मध्ये जातं. म्हणजे तेवढ्या प्रकारचं ॲड्रिनालिन बॉडीमध्ये सिक्रेट झालं असतं, ते ॲड्रिनालिन हृदयाच्या मसल्सवर ऍक्ट होतं आणि हार्ट फिब्रिलेशन मध्ये जातं. फिब्रिलेशन म्हणजे 500 किंवा 600 या गतीनं हार्ट पंप करायला चालू करतं. त्या पंपिंग मध्ये ब्लड सप्लाय होतच नाही शरीराला, आणि त्याच्यामुळे या लोकांना हार्ट अटॅक. म्हणून टार्गेट हार्ट रेट ही कन्सेप्ट फार महत्वाची.